नमस्कार शिक्षक आणि बंधू भगिनींनो. तर बघा, आज आपण एक पेड माँ के नाम संपूर्ण माहिती फक्त 3 मिनिटात बघा. यामध्ये लॉग इन कसे करावे, नवीन पासवर्ड कसा क्रिएट करायचा, एक पेड माँ के नाम रजिस्ट्रेशन कसे करायचे, इव्हेंट फॉर्म कसा भरावाचा, ही माहिती आज देणार आहे. तर चला बघूया आपण पुढे कशी ही माहिती भरायची. चला तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघूया. तर बघा, तुम्ही क्रोम ब्राउज़र ओपन करा, त्याच्यावर साईट टाका एक पेड के नाम, नंतर मिशन लाईफ के लिए इको क्लब या टॅबवर जा. त्याच्यानंतर अशा प्रकारचा तुमच्यासमोर डॅशबोर्ड होईल. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करा, स्कूल लॉग इनवर क्लिक करा. त्याच्यानंतर युडायस नंबर तुम्हाला टाकायला येईल, ते युडायस नंबर तुम्ही टाकून घ्या. चला, मी युडायस नंबर टाकून घेतो. बघा, तर युडायस क्रमांक, शाळेचा जो युडायस क्रमांक आहे तो टाकला आहे मी. आणि त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इंटर पासवर्ड टाकायला येईल. त्याच्यानंतर तुम्हाला OTP सेंड होईल, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP सेंड होईल. नंतर तुम्ही कॅप्चर कोड टाकून घ्या, OTP टाकून घ्या आणि लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायला येईल. मी नवीन पासवर्ड क्रिएट केलेला आहे. अपडेट पासवर्ड क्रिएट करा. त्याच्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल, तिथे तुम्ही यस बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर खालती बघा, नंबर ऑफ टीचर्स पार्टिसिपेट, किती टीचर होते या कार्यक्रमासाठी, तर ते टाकून घ्या. मी एक टाकलेलं आहे. आणि बघा, नंबर ऑफ स्टुडंट, किती विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते, ते विद्यार्थ्यांचा आकडा टाकून घ्या. मी टाकून घेतलेला आहे. पुढे बघा, जिओ टॅगिंग केलेला एक फोटो इथे अपलोड करा. मी फोटो अपलोड केला आहे आणि सबमिट प्लेस डिटेल्स या बटनावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही प्रतिज्ञा आहे ती सबमिट केलेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे. पुढे बघा, उजव्या साईडने जे 3 डॉट दिसत आहेत तिथे हे करा, डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्डवर क्लिक करा आणि इव्हेंट नाव टाकायला येईल. इव्हेंट नाव टाकून घ्या. मी टाकलेलं आहे, सीड बॉल ट्रिप प्लॅनेट. त्याच्यानंतर बघा, इथे डिस्क्रिप्शन आहे, तिथे थोडक्यात तुम्ही 50 शब्दामध्ये लिहू शकता. तुम्हाला मिशन लाईफ थीम्स टाकायचे आहे. बघा, सिलेक्ट करा. मी ॲडॉप्ट हेल्थी लाईफस्टाईल हे सिलेक्ट केलेलं आहे. मिशन लाईफ सबस थीम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मोड ऑफ इम्प्लिमेशन डिजिटल या फिजिकल आपण करतो आहे, स्वतः केलेलं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ ॲक्शन अँड अवेअरनेस निवडा. नंबर ऑफ इव्हेंट किती आहेत ते आपण इथे निवडून घ्या. मी एक इव्हेंट केलेला आहे, एक नंबर सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, स्टेट आलेलं आहे. त्याच्यानंतर दिनांक आणि टाईम टाकून घ्या. मी 3 जुलैला हा उपक्रम राबवलेला आहे. मी 3 जुलै आणि टायमिंग 3 वाजता मी हा उपक्रम राबवलेला आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आलेला आहे, स्टेट आलेलं आहे आणि त्यानंतर सिटी. तर बघा, सिटी तुम्ही तालुक्याचं नाव इथे टाकू शकता, ते टाकून घ्या. मी टाकतो आहे, माझा विक्रमगड तालुका आहे म्हणून मी विक्रमगड टाकलेलं आहे. पुढे बघा, सबमिट बटनावर क्लिक करा. तुमचा इव्हेंट सक्सेसफुली झालेला आहे. पुढे बघा, डॅशबोर्ड क्रिएट इव्हेंटवर हे करा, लिस्ट ऑफ इव्हेंट आणि सिलेक्ट इव्हेंट वर क्लिक करा. त्याच्यानंतर जो इव्हेंट आपण केलेला आहे तो सिलेक्ट होईल. त्याच्यानंतर सिलेक्ट इव्हेंट करा. पुढे अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल, जो आपण आधी भरलेला आहे ते सर्व येईल. त्याच्यानंतर बघा, खालती बघा, तुम्हाला नंबर ऑफ पार्टिसिपेट, 3 ते 8 वयोगटातली मुलं किती, 8 ते 11 वयोगटातली मुलं किती होती, ते सगळं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. पुढे बघा, 11 ते 14 वयोगटातली मुलं किती होती या इव्हेंटसाठी. त्याच्यानंतर बघा, 18 वयोगटातली मुलं किती होती, ते सर्व टाकल्यानंतर तुम्हाला खालती स्टेट ॲटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर तालुका येईल आणि पुढे बघा, तुम्हाला 5 फोटो असे इकडे इव्हेंटमध्ये टाकायचे आहेत, जिओ टॅगिंग. त्याच्यानंतर 3 व्हिडिओ टाकायचे आहेत.
त्याच्यानंतर किती झाडं तुम्ही लागवड केलेली आहे ते इथे झाडांचा नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो इव्हेंट आहे ते इथे सबमिट करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे मी सांगितलेली आहे. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षक बंधूंपर्यंत शेअर करा. आणि जर काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. धन्यवाद.